41 वर्षापूर्वी म्हणजे 84 साली आदरणीय सरकार महर्षी शिवाजीराव नलावडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालू झालेली ही शिवाजी नागरी सहकारी पतसंस्था, या पतसंस्थेला आज 41 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या सोसायटीमध्ये देववृत्ती व्हावी, सहकारामध्ये अतिशय मोठं काम मुंबई शहरात किंवा राज्यात करणारं हे नेतृत्व आणि ज्या पतसंस्था परिवारामधून मुंबई बँकेचं नेतृत्व करतायत याची ही मूळ संस्था, या शिवाई पतसंस्थेपासूनच साहेबांची सुरुवात आहे आणि आज आपण किती मोठ्या प्रमाणात सहकारात काम करतो वगैरे हे जरी खरं असलं तरी आपली संस्था ही सदृढ झाली पाहिजे, मोठी झाली पाहिजे आणि सातत्यानं अवर्गामध्ये असलेली संस्था भले कारभार छोटा का नाही परंतु फार मोठं काम या निमित्ताने होतंय आणि या कार्यकारी मंडळाला चालना मिळावी हा पण या कार्यक्रमापाठीमागचा हेतू आहे। त्या निमित्तानं संस्थेचे सर्व सभासद, मुंबई शहरातले सहकारातले सर्व दिग्गज लोक, साहेबांचा मित्र परिवार, पक्षाचा मित्र परिवार फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। मी शिवाई नागरी सहकारी पतपेढीच्या सर्व संचालकांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाच्या पाठीमागची भूमिका, पाठीमागचा उद्देश हा संस्थेचे मार्गदर्शक, संस्थापक अध्यक्ष सन्माननीय शिवाजीराव नलावडे साहेबांना विनंती करतो की आपण या 41 वर्षाच्या प्रवासाचे संपूर्ण साक्षीदार संस्थापक असल्या कारणानं या प्रवासाची आजच्यापर्यंतची माहिती द्यावी आणि भविष्यातल्या घोडदौडीविषयी आपण या ठिकाणी कथन करावं। आदरणीय शिवाजीराव नलावडे साहेब। शिवाई नागरी सहकारी पतपेढीच्या 41 वर्षानंतरच्या पहिल्या समारंभासाठी आज देववृत्ती वर्षाचा शुभारंभ करण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी जी मान्यवर मंडळी आलेली आहे, जे सहकारातले आमचे सहकारामध्ये ज्यांनी अनेक वर्ष सोबत आम्हाला साथ दिली ते सर्व सहकारी सभासद, ठेवीदार या सर्वांचं मी प्रथम या संस्थेचे अध्यक्ष श्री मोहन गारगोटे साहेब, उपाध्यक्ष सुनील भालेराव आणि सर्व संचालक मंडळाच्या वतीने मी सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित नुकतीच महानगर बँकेची जी निवडणूक झाली ती राज्यभर गाजली, त्या निवडणुकीमध्ये 100% सर्व उमेदवारांना निवडून आणण्यामध्ये ज्यांना यश प्राप्त झालं ते कैलासवासी सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या सुनबाई आणि ॲडव्होकेट श्री उदय शेळके साहेब यांच्या सौभाग्यवती ज्या ताई तुमच्या समोर उभ्या आहेत, बसलेल्या आहेत, आमच्या जिल्हा बँकेचे आमचे सहकारी ज्ञानदीप सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष
श्री जेजाबा पवारजी, कसा काय सर्वोदय सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि दत्तसेवा सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री आनंदराव मांगडेजी, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आमच्या सहकारी संचालिका, महिला सहकारी संस्थांमध्ये ज्यांनी अनेक वर्ष काम केलं त्या जयश्रीबाई पांचा, आमची गेली 35 ते 40 वर्ष राजकारणामध्ये सहकारामध्ये साथ देणारे आमचे सहकारी श्री मुबारकभाई खान, माजी नगरसेविका अश्विनीबाई मते, सहकारामधल्या महिला सहकारी संस्थांमध्ये नेतृत्व करणारे अनेक वर्ष आमच्या सहकारी शालिनीताई गायकवाड, शिवकृपा सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष श्री चंद्रकांत वंजारी साहेब, पश्चिम उपनगर पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट संतान भारदेसकर, बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे तज्ज्ञ संचालक, हाऊसिंग फेडरेशनचे तज्ज्ञ संचालक श्री भाई सावंत, चार्टर्ड अकाउंटंट श्री एस.डी. गुंजाळ साहेब, उद्योजक श्री सुभाष दरेकरजी, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी एमडी श्री व्ही.एस. पितळे साहेब, त्याचप्रमाणे सर्वोदय सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री राजेंद्र मोहिते, ते जगन्नाथ पतपिढीचे सुद्धा चेअरमन आहेत. अनेक मंडळी समोर बसलेले आहेत. आता मी कोणाकोणाचं नाव घेणार? डॉक्टर महाजन, तुम्ही का बसले? डॉक्टर महाजन, सुरेश भालेराव, आमचे सर्व सहकारी इथे आमच्या फेडरेशनचे उपाध्यक्ष नाना वाळू, सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सगळ्यांची नावं घेतली असं समजून, आणि जे आता या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे ते आमचे श्री भालचंद्र नलावडे, सुरेश भालेराव, ताई आणि सर्वच उपस्थित बंधू भगिनी मित्रांनो, हा जो उपद्व्याप आहे मी 41 वर्षानंतर पहिल्यांदा करतोय. मला काही असं कधीच वाटलं नाही की पतपेढी पतसंस्था ही तिची साईज मोठी करायला पाहिजे, ठेवी मोठ्या प्रमाणात जमा करून आपलं नाव करायला पाहिजे असं मला कधी न वाटल्यामुळे 41 वर्षांमध्ये मला जाग 41 वर्षानंतर आली आणि आता असं वाटलं की आपल्या घराकडे आपण लक्ष द्यावं, आणि म्हणून हा उपक्रम मी केलेला आहे. जे राज्यामध्ये अत्यंत चांगलं काम करतात अनेक कार्यकर्ते आहेत, स्टेजवर आहेत, समोर आहेत. राज्यामध्ये त्यांचं कार्यक्षेत्र पूर्ण महाराष्ट्र आहे. त्याचे 2 दिग्गज या ठिकाणी बसलेले आहेत. ज्ञानदीप सहकारी पतपेढीचा टर्नओव्हर या राज्यामध्ये आता 7,000 कोटी, 7,500 कोटीचा टर्नओव्हर ज्ञानदीप सहकारी पतपेढीचा आहे. राज्यामध्ये 1 नंबरला असलेली पतसंस्था, त्याचे अध्यक्ष जेजाबा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे त्यांचेच प्रतिस्पर्धी म्हणण्यापेक्षा दोघेही जवळचे भाऊ, शिवकृपा सहकारी पतसंस्था जी आहे ती मला वाटतं 5,500 कोटीवर पोहोचलेली आहे. आमचे वंजारी साहेब या ठिकाणी, आता मी किती लोकांची नावं घेणार या ठिकाणी, आमच्या राजेंद्र मोहितेंची 400-500 कोटीची पतसंस्था आहे. आमच्या आनंदराव मोहितेंची 700 कोटीवर पतसंस्था केलेली आहे. आणि मी हे माझे सहकारी, माझी संस्था 4 कोटीवरच आहे. आणि ही एवढी मोठी माणसं, माझं कसं काय आतापर्यंत यांनी ऐकलं, मला यातच मला आज आश्चर्य वाटायला लागले. पण एनिवे जे आहे ते आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे. आणि
आपण म्हटलं सुरुवात करूया आणि मला माहीत नाही, परंतु जवळजवळ आपण जेव्हा ही संकल्पना मांडली, आजच्या ह्या तारखेपर्यंत 1 कोटी रुपयाच्या ठेवी आपल्याकडे जमा झालेल्या आहेत आणि पूर्ण टर्नओव्हरच्या 1/3 रक्कम एका दिवसात आतापर्यंत, अजून तर दिल्ली बहुत दूर आहे, आपल्या 31 मार्चपर्यंत 10 कोटीचं टार्गेट आहे आणि मला कुठे अडचण येणार नाही. मी ज्याच्याकडे पैसे मागितलेले आहेत त्या प्रत्येकाने पैसे देव रूपाने दिलेले आहेत. आणि कोण मुकुंद आहे की कोण, या 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 इकडे या या इकडे या, हे त्यांना जागा मुकुंद इतकं एक खुर्ची नाही. तर या पतसंस्थांच्या बाबतीमध्ये हे पुढे काय माहिती, हा तिथली आपली आम्ही हा राज्यामधली सहकारी चळवळ आणि राज्यामधला प्रामुख्याने पतसंस्थांचा कारभार हा जवळून बघण्याचा, अभ्यासण्याचा, त्याच्यामध्ये समरस होण्याचा माझा जवळजवळ 40 वर्षापेक्षा जास्त कालावधी माझा लोटलेला आहे आणि फार मोठे बदल मी राज्यामध्ये पाहिलेले आहेत. आणि मला असं वाटलं की आपण थोडं लक्ष घातलं पाहिजे. तर लक्ष घालताना मी 2 वर्षापूर्वी ठरवलं होतं, परंतु हे जे एनपीए सगळं आहे प्रॉब्लेम, म्हणजे जोपर्यंत मला सांगायला तोंड नाही तोपर्यंत मी हा कार्यक्रम करणार नाही. आज मला योग्य आत्मविश्वासाने सांगायचंय की एक साधारणतः कमी वेळामध्ये लक्ष घातल्यानंतर जे महत्वाचे निकष आहेत किंबहुना सगळेच निकष या राज्यामध्ये सगळे निकष पूर्ण करणाऱ्या 14,000 नागरी पतसंस्था जेवढ्या संस्था एकूण आहेत त्याच्यामध्ये जे हातावर बोटावर मोजण्या एवढ्या पतसंस्था आहेत शेकड्यामध्ये असतील की ते नॉर्म्स पुरे करणारे पैकी ही एक पतसंस्था आहे. मला तुम्हाला अर्थात क्वांटम हा भाग वेगळा आहे की सर्वसाधारणपणे लोकांना एक परवलीचा शब्द झालेला आहे की तुमच्या पतपेढीचा बँकेचा एनपीए किती आहे असं मोठमपणे लोक विचारतात, त्यांना फार काय माहिती नसतं. तर एनपीए किती आहे त्यांनी काही आकडा सांगितला तर मग शासनाच्या दरबारी किती असायला पाहिजे याची माहिती लोक काही घेत नाहीत. पण आपल्या शासन दरबारी कायद्यात नियमाप्रमाणे 5% आतमध्ये थकबाकी पाहिजे. ही याशिवाय नागरी सरकारी पतसंस्थेची थकबाकी ही 4.56 आहे. नियमाप्रमाणे 10% आतमध्ये ग्रॉस एनपीए असला पाहिजे, तो आपला 9% आहे. नियमाप्रमाणे नेट एनपीए हा 5% आतमध्ये असला पाहिजे, तो याशिवाय नागरिकचा 0% आहे. आणि हे ज्यावेळेला संपूर्ण चित्र उभं झालं त्यावेळेला मी ठरवलं आता लोकांसमोर जायला आणि मी एक मॉडेल तयार करणार आहे शिवाय नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून की कार्यकर्त्यांनी जर ठरवलं तर तो काही करू शकतो. तुमचा इरादा स्पष्ट पाहिजे, कष्ट करायची तुमची तयारी पाहिजे
आणि सगळ्यात महत्वाचं तुमची पारदर्शकता याच्यामध्ये असणार. आणि या सगळ्या गोष्टी करण्याची अत्यंत माझ्याबरोबरचे जुने सहकारी श्री गारगोटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एकदम नवीन लोकांची टीम घेऊन ते या पद्धतीमध्ये संपूर्ण कामकाज करतात. माझा रोल फार कमी आहे. ते सगळे चेअरमन आणि ते सगळे मंडळी करतात. आमच्या ज्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत प्राजक्ता काटकर बघा, ती आहे ती मुलगी आहे. ती लहान असल्यापासून ती किती वर्ष झाली तुला? 16 वर्ष या पतपेढीमध्ये आहे आणि मला वाटतं 3,000 ते 4,000 रुपये पगार. 1200 रुपये पगारापासून ही पोरगी काम करते. आज तिला एवढा आनंद होत असेल की 1200-1300 रुपये पगारामध्ये तिने काम केलं. त्या संस्थेचे सोन्याचे दिवस यायला आजचा हा दिवस उजाडला ही माझ्या दृष्टीने सांगतो. आणि हा कार्यकर्त्यांना संदेश आहे. मग तुम्ही सहकारात काम करा, राजकारणात काम करा, बँकांमध्ये काम करणार, तुम्हाला मोजमाप करता आलं पाहिजे. आपण आपले पैसे नेमके ठेवतोय कुठे? ती पतसंस्था डिव्हिडंड, ती बँक डिव्हिडंड देते की नाही हे बघायला पाहिजे. आणि कार्यकर्त्याने सेटल असायला पाहिजे. 9% व्याजाचा दर ज्यावेळी ठेवला त्यावेळेला आमच्यातलं एक संचालक बोलले की 9% साहेब हा जास्त व्याजदर होतोय, हा कमी करावा लागेल. मला वाटलं नाही. आणि आपण जर 8 आणि 8.5, 8.25% ठेवलं तर ठेव कोण ठेवणार? कॉम्पिटिशनमध्ये काही लोक आजूबाजूला 9, 9.5 पर्यंत गेलेले आहेत. आपण ऍट पार त्या ठिकाणी ठेवला. परंतु हाही विचार या ठिकाणी होणं आवश्यक होतं. आणि सुदैवाने मी महाराष्ट्र शासनाने मला, जिजाबा पवार यांना आणि अनेक 2-3 लोक सहकारी आहेत यांना पतसंस्थांचं जे नियामक मंडळ आहे महाराष्ट्राचं, राज्याचं, आम्ही दोघेही त्या ठिकाणी आहोत. आणि त्या नियामक मंडळाच्या नुसार आता उपविधी मॉडेल व्हायला सुद्धा मला वाटतं 2-4 दिवसांपूर्वी आज 29 जुलैला तो राज्यामध्ये सगळ्या पतसंस्थांना सहकार आयुक्तांनी शासनाने लागू केलेला आहे. आणि त्याला तोड काम ही छोटीशी पतसंस्था करते. इथे उपस्थित सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की तुमच्या त्या महिलांना बसायला जागा द्या. मागे उभे आहेत त्यांना जागा करून द्या त्या महिलांना. तर सगळ्यांनी आपापल्या पतसंस्था ज्या आहेत किंवा आपण ज्या इन्स्टिट्यूशनमध्ये काम करतोय त्या इन्स्टिट्यूशनमध्ये लोकांचे पैसे आहेत, ठेवीदाराचे पैसे आहेत, भागदारांचे पैसे आहेत. त्या सहकारामध्ये लोकांना फार समजत नाही जे मी बघत आलेलो आहे. जनरल बॉडीला आल्यानंतर जेवण आहे का याची चौकशी करतात. मुलांना दप्तर देणार आहे का, बक्षीस देणार आहे का याची चौकशी करतात. आणि एखादा दुसरा कोण कार्यकर्ता असतो तो असा बोलून त्या ठिकाणी जनरल बॉडीमध्ये हे कसं झालं, ते कसं झालं वगैरे वगैरे. परंतु हे अभिप्रेत नाही. आपलं फेडरेशन आहे. फेडरेशनच्या माध्यमातून असेल, सरकारच्या माध्यमातून असेल, सहकाराच्या माध्यमातून असेल, आपल्या सगळ्या मित्रांना, सगळ्या मुंबईमध्ये आज 2,500 अशा प्रकारच्या पतसंस्था आहे. किमान मुंबईपुरतं जर आपण काम करायचं ठरवलं तर आम्ही निश्चित केलेलं आहे. ज्या पतसंस्थेमध्ये हे नॉर्म्स पाळले जात नाही आम्ही त्यांच्या दरवाज्यात जाऊन आम्ही त्याचं स्क्रीनिंग करायला सुरुवात करणार आहे. त्या पतसंस्थांना मदत करण्याची आवश्यकता आहे. जिल्हा बँकेमध्ये प्रवीण भाऊ दरेकर आणि आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आम्ही एकत्रपणे काम करतोय. आणि काम करत असताना जिल्हा बँक म्हणून सुद्धा आमची काही जबाबदारी असणार आहे ती आम्ही पूर्ण करणार आहे या मॅटरमध्ये. मग ती नागरी बँक असो, ती पतसंस्था असो, महिलांच्या सहकारी संस्था असो, या सगळ्यांना आपल्याला मदत करण्याची जिल्हा बँकेची भूमिका आहे, राज्य शासनाची भूमिका आहे. आणि आपल्याला पूर्ण लक्षात येईल की या अशा ठिकाणी
काम करायला आपण अत्यंत, मी तर फार कोणाबरोबर बोललेलो नाही की तुम्ही कार्यक्रमाला मी एक जनरल मेसेज वगैरे, मला वाटतं सगळ्यांना माझे 2-4 किमान जर आलेच असते आणि म्हटलं आपण जस्ट आपण चेक करूया. आणि मला पूर्णपणे खात्री आहे हे जर मी साधारणतः 10 वर्षापूर्वी जर मी हे मनात आणलं असतं तर की 5,000 कोटीच्या पुढे ही पतसंस्था काही मी नेली असते. पण मी आता दुसऱ्यांना मोठे करण्यात वेळ घालवला आणि ठीक आहे, काय अडचण नाही. आणि आता आपण थोडं म्हणजे वय जास्त नाही, आता मला लिमिटेशन आलंय. आता माझं वय 72 झालेलं आहे आणि आता मी जे सांगेल ते खालची लोक किती पळू शकतात. पूर्वी सांगणारा मीच आणि करणारा मीच होतो. आता करणाऱ्या देखील मला लिमिटेशन आलेलं आहे. तेव्हा मी माझी लांबी रुंदी बघून मी याचा वाढ करणार आहे. मला माहिती आहे याची वाढ किती होऊ शकते, कारण आपल्याला ज्यांना माहित आहे ते आपलं बॉरोइंग लिमिट हे स्वनिधीच्या मला वाटतं 12 पट किती आहे त्याच्यामध्ये 12 पट आहे. आणि आपलं 12 पट जर झालं तर आपल्याला 12-12.5 कोटीच्या पुढे ठेवी स्वीकारता येणार नाही. म्हणून मी स्वतःला आवर घातलेलं आहे की आता आपण 31 मार्च 2026 पर्यंत बॉरोइंग लिमिट हे त्याच्यामध्ये अधीन राहून आपण हे काम करूया. ऑटोमॅटिक तुमचा शेअर कॅपिटल वाढेल, ऑटोमॅटिक रिझर्व्ह फंड वाढेल, ऑटोमॅटिक इमारत निधी वाढेल आणि 31 मार्च ज्या वेळेला येईल त्यावेळेला ऑटोमॅटिक आणखी 2-4 कोटी रुपये सहजपणे आपल्याला लायबिलिटी स्वीकारायला काही कायद्याने अडचण येणार नाही. आता कोणी जर मला सांगितले हे 15 कोटी घ्या, आम्ही घेऊ शकत नाही, आम्ही असे पैसे घेऊ शकत नाही. आणि हाच मोठा प्रॉब्लेम सहकारामध्ये असल्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे, आपलं वजन किती आहे तेवढंच आपण करायला पाहिजे. म्हणजे कायद्याने वजन करून ठेवलेलं आहे, ठरवलेलं आहे कोणी किती ठेवी स्वीकारायच्या. इथे प्रेमापोटी काही लोक आले असतील तर त्यांना माझी माहिती म्हणून सांगतो. पतपेढी किंवा बँक, आमच्या ताईंची बँक, आमच्या आनंददारांची बँक, हे यांना जरी हे सगळे बँकर असते तरी त्यांनी डिपॉझिटरचे पैसे किती ऍक्सेप्ट करायचे याला कायद्यामध्ये तरतूद आहे. स्वनिधीच्या 12 पट. म्हणजे कोण आला, अंबानी आला, हे नलवडे आहेत काम करतात, हे काय 1,000 कोटी, असं काय होत नाही, असे काय स्वीकारता येत नाही. तेव्हा हे सर्व आपलं भान ओळखून आपण हे सर्व करायचं आहे. उत्तम दर्जाचं काम आज मी गारगोटे साहेबांना मनापासून धन्यवाद देईन. प्राजक्ता काटकरांना देईन, त्यांच्याबरोबर 2 लहान मुली आलेल्या त्या सुद्धा मला माहीत नव्हतं. आपण जर कोणाला संधी दिली तर ही मुलं खूप छान काम करू शकतात, विश्वासाने करतात. आणि मला फार काही 5%च माझा रोल आहे, बाकी सगळेच मंडळी करतात. आमचे शांताराम गव्हाणे ऑडिटर आहेत, ही सगळेच मंडळी ते ज्यावेळेला करताना दिसतात त्यावेळेला मला असं वाटतं की काय इज द लिमिट आणि आपण मॉडेल व्हावं. आणि हा जाणीवपूर्वक बघा, हा बोर्ड लावलेले आहे, त्या बोर्डवर किती असायला पाहिजे खेळते भांडवलाच्या, काय असायला पाहिजे, फार लोकांना समजत नसेल तर आता काळ येईल जवळ की काही दिवसांनी असे बोर्ड लावावे लागतील. ते असे बोर्ड लावावे लागतील आणि बोर्ड वाचून तुमचं किती भागभांडवल 6% पाहिजे, तुमचं 11.70% आहे, तुमच्या ठेवी तुमच्या 70 पाहिजे, इथे आमच्या 53 आहे म्हणून आपल्याला स्कोप आहे. नंतर राखीव निधी 2 ते 3% पाहिजे, आपला 10%च्या पुढे आहे. नंतर इतर निधी 2 ते 5% पाहिजे, तोही 11%च्या पुढे आहे. गुंतवणूक 15 ते 25% पाहिजे, 37% आहे. नेटवर्क म्हणजे स्वनिधी हा 15% पाहिजे, आपला एक डबल आहे. आणि तुमची थकबाकी 5%पेक्षा कमी पाहिजे, ती 4.55 आहे. नंतर ग्रॉस एनपीए 10%पेक्षा कमी पाहिजे, तो 9.10% आहे. नेट एनपीए 5%पेक्षा कमी पाहिजे, तो 0% आहे. सीआरआर हा 9%पेक्षा जास्त पाहिजे, हा 57% आहे. आणि 8% डिव्हिडंड अजून जनरल बॉडी झाली नाही, हा प्रस्तावित केलेला आहे. सातत्याने अवर्गातली संस्था आहे, छोटी संस्था आहे, छोटी आहे पण नीटनेटकी आहे, हे आपल्याला मला सांगायचंय. आणि ज्यावेळेला माणसाला मोठं व्हायचंय त्यांनी नीटनेटकं असायला पाहिजे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे या मुंबई शहरामध्ये
आणि सर्व मंडळी इथे स्टेजवर बसलेली आणि हे असलेली सर्व मंडळी सरकारातले दिग्गज लोक आहेत. त्यांनी त्यांच्या संस्था अत्यंत चांगल्या चालवलेल्या आहेत. ते आणखी कशा चांगल्या चालतील. आणि शेवटी हा पैसा लोकांचा आहे. 12 कोटी लोकांचा याच्यामध्ये 12 कोटीपैकी या राज्यामध्ये जवळजवळ 6 ते 7 कोटी लोक या सहकारामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या काम करत असतात. पतसंस्थांमध्ये जवळजवळ 7 लाख लोकांपेक्षा जास्त यांना लोकांना रोजगार देण्याचं काम या राज्यामध्ये स्वर्गवासी वसंतदादा पाटील साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या या केलेल्या मदतीमुळे या राज्यातल्या छोट्या माणसाला आपलं त्या ठिकाणी कर्तृत्व दाखवायला त्यांनी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. राज्य शासनाचं धोरण हे सहकाराच्या बाजूने हळूहळू त्याच्यामध्ये अशी उंची वाढत आहे. आता नुकताच त्याच्यामध्ये मला माहीत नाही काही की परवा मला वाटतं एक कायदा बँकिंग कायदा 10 वर्षाचा कायदा याचा संचालकाचा बँकांमध्ये 1 ऑगस्ट पासून तो आलेला आहे. म्हणजे ही सगळी सहकारामधली क्रांती होत आहे. नंतर तुम्हाला गावच्या विविध कार्यकारी सोसायट्या बँक सोसायट्या आहेत त्या सोसायट्या पूर्ण देश पातळीवर त्याचं संगणकीकरण करून तुम्हाला मुरवड गावच्या आमच्या विविध कार्यकारी सोसायटीची काय परिस्थिती आहे ते दिल्लीमधल्या त्या कॉम्प्युटरवर समजणार आहे. एवढी डिजिटल क्रांती या पद्धतीने संपूर्ण देशात होते, राज्यात होते आणि राज्यामधलं सरकार हे या पद्धतीने काम करते. सगळे लोक एकत्रपणे काम करतात आणि मला आपल्याला हेच सांगायचं आहे की या पूर्ण पॉझिटिव्ह स्थितीचा सहकारातल्या कार्यकर्त्यांनी फायदा उचलला पाहिजे. आपल्या संस्था मोठ्या उद्या केल्या पाहिजे. अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. एक सरतेशेवटी विनंती करेल महत्वाची, या संस्थेमध्ये माझी मेंबरशिप ही ओपन मेंबरशिप आहे. जो येईल त्याला आम्ही मेंबर बनवणार, परंतु त्यांनी डिपॉझिट ठेवायला पाहिजे. त्यांनी स्वार्थच आहे शेवटी आणि त्याशिवाय टार्गेट पूर्ण होणार नाही. जंगलने पैसे दिलेच नाही तर घरातून पैसे घेऊन येणार नाही. असे अनेक लोक माझ्याकडे आहेत. त्यांनी नाही गेले तर ते भाई कुठे जातात, कुठे जात नाही. सगळे बरोबर होणार. आपल्याला एक माहिती म्हणून सांगतो मी, हा जो बोर्ड लावला आणि त्या आपण व्हॉट्सअपवर पाठवलं मी माझ्या स्टेटसवर पण ठेवलं. एवढी चांगली परिस्थिती अनोळखी लोकांनी 13 लाख रुपये ठेवले. 7-8 लोकांनी अशी संस्था आहे. असं पण होतं 13 लाख रुपये ठेवले. आम्ही ओळखतच नाही. बिना ओळखीच्या नसलेल्या माणसाने 13 लाख रुपये. मला सांगायचा उद्देश आहे अजूनही या जगामध्ये, अजूनही या देशामध्ये, ह्या लोकशाहीमध्ये मेरिटला किंमत आहे. थोडा विश्वास आपण घेऊया आणि जे चांगलं आहे त्या चांगल्याचं ऍक्सेप्टन्स करणारे लोक आहेत. आणि तुम्ही फार मोठ्या संख्येने या ठिकाणी मला असं सांगितलं होतं, इथे मलाच माहीत नाही किती लोक येथील गायकवाड साहेब बोलले 100-125 लोक, आता 200-300 लोक या ठिकाणी. आम्ही कोणालाही फोन न करता प्रेमासाठी आमच्या ताई पण आल्या. मला आश्चर्य वाटतं त्यांनी फोन केला तर या वेलकम. म्हणजे असं आहे की तुम्ही जेवढं करणार चांगलं तेवढं तुमच्या सोबत लोक राहणार आणि आम्ही पण तुम्ही केव्हाही तुमच्या कामासाठी. आणि दुसरी गोष्ट तिथे येणाऱ्या प्रत्येकाला माझं म्हणणं आहे आम्ही 3 दिवसात सोन्यावर कर्ज देतो. 3 तासामध्ये सोन्यावर कर्ज देतो. व्याजाचे दर वगैरे या संदर्भामध्ये जे बाकी ठिकाणी आहे तेच आहे आणि सर्व जे आहे ट्रान्सपरन्स आहे आणि तुम्हाला न्याय देण्याची भूमिका मी आहे. तिथे न्यायच होणार, अन्याय होणार नाही. आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी आलेला आहे. तुमचा सगळ्यांचा मान राखून मी पुन्हा एकदा सांगतो, तुमचे पैसे तुम्ही ठेवा, ठेवू नका, परंतु तुमच्या सहकार्याने उभं केलेलं हे छोटंसं होतं आणि त्याच्यामध्ये आमचे कैलासवासी मार्कंडराव राक्षे असतील, भालेराव असतील, परवा आमचे साहेबराव भोर असतील, जवळजवळ मला वाटतं 57-58 संचालक आतापर्यंत या संस्थेमध्ये होऊन गेले. ते ओघाओघाने ते सांगतील आणि त्या सर्वांच्या मदतीने हे झाड फार मोठा वृक्ष वाढेल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. जे बोलणारे आहेत नंतर त्यांना थोडी पार्श्वभूमी माहीत असावी.
नाहीतर वेगळी चर्चा होऊ नये म्हणून मी मोजके आपण विषयावर बोलूया, आपण पतसंस्था ह्या विषयावर बोलूया आणि ते व्हावं अशासाठी मी लांबलचक प्रस्तावना केलेली आहे आणि आपण ग्रहण केलं त्याच्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद.